अंतरवाली सराटीमधून आपल्यासोबत जरांगे पाटील लाईव्ह आहेत। तब्बल 5 महिन्याच्या नंतर ते आपल्या घरी जात आहेत, आपल्या घराचा उंबरठा ओलांडणार आहेत। काय त्यांच्या भावना आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। पाटील, तब्बल 5 महिन्याच्या नंतर खरं तर आपण घरी जात आहेत, कसं वाटतं आणि तो दिवस आलेला आहे? हो, खूप दिवसानंतर जातोय। हे समाजाचा खूप पोरांचा आग्रह होता की तुम्ही गेला पाहिजेत म्हणून, परंतु मला वाटतं 1-2 दिवसापुरताच घराचा आहे मी। पुन्हा मी ते आता म्हणायला नाही पाहिजे जायच्या अगोदरच, पण मला तीच घोषणा करायची पुन्हा एकदा की अंमलबजावणी झाल्याशिवाय पुन्हा एकदा घराला नाही शिवायचं। परंतु आता ते तोंडातून शब्द गेला होता की मी जाईल म्हणून 1 तारखेला। आता 1 तारखेला जातोय। तुम्हाला असं का वाटतं की परत तुम्हाला दरवाजा उलटण्याचं काम पडणार नाही? कारण आता सरकारनेही तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, परत मग असा इशारा देण्याचं आणि हे करण्याचं काय कारण असं तुम्हाला वाटतं? नाही, ते आता सरकारनं 2 स्टेटमेंट आली आणि दुसरी गोष्ट, एवढा मोठा कायदा मराठा समाजासाठी लागू झाला, त्याची अंमलबजावणी अत्यंत गरजेची। म्हणजे ज्या मराठा समाजाच्या नोंदी दादा सापडल्या नाहीत त्या मराठा समाजासाठी हा कायदा हे खूप मोठा कायदा आहे। बघा, गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं आहे। काही जणांना वाटतंय मुंबईला गेल्यामुळे काय मिळालं, काही जणांना वाटतं आणि त्यांचं खरं आहे काय मिळालं नाही, कारण त्यांना काय नाही मिळालं, पण माझ्या गोरगरिबांना मिळालं। कोणाला पिशा पाहिजे असत्या पैशाच्या, कोणाला पदं पाहिजे असते, गल्लोगल्ली हिंडून बघितलं असं नाही सापडे। आणि इथं मी आहे तोवर कोणाला सापडू शकत नाही काही, कारण इथं गोरगरिबांनाच सगळं मिळणार आहे। आणि माझी आज IBN लोकमतच्या माध्यमातून हात जोडून विनंती सगळ्या अभ्यासकांना आणि मराठा समाजाच्या चॅनलच्या समोर साक्षीनं सांगतो, ज्याला कोणाला वाटतंय ना काही मिळालं नाही, या महाराष्ट्रातले मराठा आरक्षणावर जेवढे अभ्यासक आहेत ते सगळेचे सगळे आपलं म्हणणं सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यासाठी मांडणार आहेत। मराठ्यांच्या ज्ञानाचा उपयोग तिथं करणार आणि कायदा मजबूत करणार। ज्याला कोणाला वाटतं, काही जण अभ्यासक जे त्यांना काहीच मिळालं नाही असं मराठा आरक्षणावर जेवढे अभ्यास, गोरगरिबांचे पोरं गेले आरक्षण हिसकून घेऊन आले, सगळे आरक्षण घेऊन येणे म्हणजे काय, तिथं घेऊन हिसकून येणे कायदेच राहणार आहे। कायदा बनवला तिथं करणार आणि कायदा मग करणार। सगळ्या सोयऱ्यासाठी काही जण 75 वर्षातला पहिला कायदा काहीच मराठ्यांचा मोठा, म्हणून तर याला एवढे गोरगरिबांचे पोरं विरोधावर लक्षात यायला पाहिजे कायदा किती मोठा आरक्षण, आणि हे सामान्याच्या गोरगरिबांच्या लक्षात आले, यांच्यात कसं काही अभ्यासकाच्या लक्षात यायला कोणाला नाही, मग सगळ्या समाजाचा आरसा म्हणून कायदा बघितला जाते, जो आम्हाला जो समाजाचा येतोय विरोधकच नाही तर काही मराठा बांधव असतील, ते देखील संभ्रम